नमस्कार, मी किरण साबळे कॉफी विथ किरण पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण पुन्हा आशुतोष जोशी सरांना घेऊन आलेलो आहोत. आपल्याला 200+ कमेंट, 200+ कॉल आणि 200+ पोस्ट आलेल्या होत्या की आशुतोष जोशी सरांचा आपल्याला परत एक पार्ट करा, त्यांच्या नॉलेजचा आणि त्यांच्या किस्से कहाण्यांचा. तर सर, आपल्याला पुन्हा आपण सरांना घेऊन आलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, आम्हाला जाणून घ्यायचे आहे तुमचे किस्से की जे काही तुम्ही ह्या स्वाभिमानी फाउंडेशन, पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन मध्ये घडतात आणि पुरुष स्वाभिमान फाउंडेशन मध्ये जेव्हा तुमच्याकडे ही केसेस येतात तेव्हा ह्याच्या पहिली पायरी काय असते, म्हणजे कुठून सुरू होतात हे केसेस? ॲक्च्युली केसेस आमच्याकडे येण्याच्या अगोदर ज्या केसेस चालू झालेल्या असतात, ज्यांच्यावरती केसेस पडलेल्या असतात, त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो की केस कोर्टामध्ये किंवा पोलीस चौकीमध्ये येते कशी. ओके, समजा तुमच्यावरती 498 दाखल झाली असेल किंवा डोमेस्टिक केस दाखल झाली असेल, तर पहिलं पोलीस चौकीमध्ये ही सगळी प्रकरणं जातात. पोलीस चौकीमध्ये प्रकरणं गेल्यानंतर जेव्हा त्याची FIR होते, जेव्हा त्याची चार्जशीट होते, त्यानंतर या सगळ्या गोष्टी मॅजिस्ट्रेट कोर्टात किंवा फॅमिली कोर्टात येतात. पण समजा फक्त डिवोर्सची केस असेल किंवा मेंटेनन्सची केस असेल, तर ती डायरेक्ट फॅमिली कोर्टामध्ये किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये येऊ शकते. या सगळ्या गोष्टी जेव्हा पहिल्या घडतात त्यावेळेला ऑब्व्हियस आहे की वकिलाशी बोलणं, इंटरॅक्शन असतं, बरोबर. आई वडिलांचा एक पाठिंबा असतो. त्याच्यानंतर सिरियल्सच्या माध्यमातून, पिक्चरच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या असतात, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी वाचलेल्या असतात. तर आपण हे असं करूया, आपण ते तसं करूया, आपण नवऱ्याला असं अडकूया, आपण नवऱ्याला तसं अडकूया, या सगळ्या प्लॅनिंग्स एकत्र होतात आणि त्याच्यानंतर या सगळ्या केसेस कोर्टामध्ये म्हणा किंवा मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये म्हणा किंवा पोलिसांकडे या रजिस्टर्ड होतात. त्याच्यानंतर आम्हाला बोलवलं जातं. पोलिसांकडे गेलं असेल प्रकरण तर पोलीस बोलवतात, महिला सेलमध्ये बोलवतात किंवा डायरेक्ट कोर्टात गेलं असेल तर कोर्टाकडनं समन्स येतं आणि त्यानंतर तो खरा खेळ सुरू होतो. पण या सगळ्या केसेस पहिल्या एकतर पोलीस चौकीत जातात किंवा फॅमिली कोर्टात जातात आणि मॅक्सिमम केसेसमध्ये, ओके, तुम्ही असं जर बघाल की मी पहिल्यापासून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच बोलतो आहे की जर तुमच्यावरती खोटी केस झाली असेल तर खोट्या केसेसमध्ये मॅक्सिमम एकता कपूरच्या सिरियलला लाजवेल इतक्या भयानक स्टोऱ्या असतात आणि त्या स्टोऱ्या सहजासहजी तुम्ही निपटवू शकता जर तुमच्याकडे एक चांगला वकील असेल तर, किंवा तुमचं स्वतःचं एक लॉजिकल माइंड असेल तर. पण या सगळ्या गोष्टी होत नाहीत. त्याचं कारण असं आहे की मॅडम, सामान्य माणूस आहे मी. सामान्य माणसाने कधी पोलिसांची चौकट चढलेली नसते किंवा त्यांनी कोर्टाची पायरी पण चढलेली नसते. अचानक कोर्टाचा समन्स येतो किंवा पोलीस स्टेशनमधनं फोन येतो तर माणूस स्वाभाविक आहे घाबरतो आणि घाबरल्यामुळे त्याची जी थिंकिंग ॲबिलिटी असते ना, ती थिंकिंग ॲबिलिटी कुठेतरी कमी पडते. त्यात भरीसभर म्हणून आपले नातेवाईक असतात, आपले शेजारी पाजारी असतात, आपले मित्र असतात, घाबरवणं जास्त असतं. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी ते असं आपल्या हातातनं स्लिप होतं. पण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कॉम्बॅट करता येतात, व्यवस्थित त्याच्याविरुद्ध तुम्हाला प्रकरण ते झेलता येतं. फक्त एक गोष्ट असते की तुम्हाला एक चांगला वकील मिळणं आणि तुमचं स्वतःचं एक लॉजिकल सेन्स असणं. फर्स्ट पायरी असते की तुम्हाला चौकीतून कॉल येतो, मग तेव्हा त्यांचं बिहेवियर कसं असतं? म्हणजे ते तुम्हाला पहिलेच आरोपी समजून तुम्हाला कॉल केलेला असतो, अजून तुमचं त्यांनी पाहिलेलं नसतं बॅकग्राऊंड काय, शिक्षण काय, आणि पहिले तुम्ही असे आरोपी होता का, कसले केसेस होते का, आणि डायरेक्ट ते तुमच्यावर ॲलिगेशन करतात. तर तेव्हा पोलिसांचा काय असला पाहिजे त्याच्यामध्ये रोल? हे बघा मॅडम, याच्यात डायरेक्ट पोलिसांना दोषी धरण्यापेक्षा आपली जी समाज व्यवस्था आहे, ओके, किंवा आपल्या समाजामध्ये वर्षानुवर्ष जे काही रूढी परंपरा किंवा विचारसरणी चालू आहे त्याच्यामध्ये असं असतं की बाई ही पीडितच असते. त्यामुळे बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सहानुभूतीचाच असतो. त्यामुळे पोलिसांकडनं देखील ते होतं. पण तुम्ही जेव्हा पोलिसांमध्ये असलेलं करप्शन, ओके, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचा चुकीच्या पद्धतीनं केसेस हँडल करणं किंवा अशी एखादी केस आली तर तो नवरा हा आमच्यासाठी बकरा आहे, सॉफ्ट कॉर्नर आहे, या दृष्टिकोनातनं पण जेव्हा विचार होतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टींना फाटे फुटत राहतात. ऑब्व्हियसली बायकांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं, पण बायकांचं जेव्हा तुम्ही म्हणणं ऐकून घेताय, ती बाई पीडित आहे असं जेव्हा तुम्ही म्हणताय, त्यावेळेला पुरुषाचं पण एक म्हणणं आहे, पुरुषाची पण एक बाजू आहे, ती त्याच भूमिकेतनं तुम्ही ऐकता का? तर नाही. तुम्ही पुरुषाला ऑलरेडी दोषी धरलेलंच असतं, तुम्ही पुरुषाच्या नातेवाईकांना ऑलरेडी दोषी धरलेलंच असतं. ते चुकीचं आहे, कारण का तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करणं हे तुमचं काम आहे.
खऱ्या गोष्टी खोट्या गोष्टी या सगळ्या शोधून काढणं हे तुमचं काम आहे. त्यासाठीच तुम्ही सरकारी नोकरीत आहात ना, त्यासाठीच तुम्ही पोलीस भरतीमध्ये आहात ना, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण जेव्हा या सगळ्या गोष्टी होत नाहीत, पक्षपातीपणा होतो, तेव्हा या सगळ्या गोष्टींना चुकीचे फाटे फुटतात. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मॅडम. स्त्रीबद्दल सहानुभूतीने विचार करावा, आपण सगळ्यांनी करावा, मी पण करावा. ओके, मी पण त्याच्यामध्ये अलिप्त राहू शकत नाही, बरोबर. पण जेव्हा एक बाई आपल्या नवऱ्याविरुद्ध आणि नातेवाईकांविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार करायला जाते, त्यावेळेला ती पीडित आहे, बरोबर. हां, मग माझी आई, माझी आजी, माझी आत्या, माझी मावशी, माझ्या बहिणी, माझी वहिनी, माझ्या भाच्या, माझी पुतणी, या सगळ्या बायकाच आहेत ना. मग या पीडित नाही आहेत, या गुन्हेगार आहेत. केवळ त्या गुन्हेगार यासाठी आहेत की त्या पुरुषाच्या नातेवाईक आहेत. ही चूक नाही आहे का? मग या दोन्ही गोष्टींकडे बघायचं. आणि मग तुम्ही जेव्हा स्त्री पुरुष समानता म्हणता, मग इथे स्त्री पुरुष समानता जाते कुठे? तेव्हा तुमच्या म्हणजे समजा पुरुष पक्षामधले जे काही लेडीज असतील त्यांना लेडीज समजलं जात नाही, त्यांना आरोपी समजलं जात. अॅक्युज्ड आहेत ना त्या, बरोबर आहे. मग त्यांच्या विरुद्ध तुम्हाला सहानुभूती काय येत नाही मॅडम? फक्त तीच बाई, म्हणजे लग्न झालेली बाई आणि लग्न झालेली बाई नवऱ्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गेली तर तीच एकमेव पीडित आहे का या जगामध्ये? माझी आई पीडित नसू शकते? माझ्या आईला माझ्या बायकोनी छळलेलं असू शकत नाही? जेव्हा माझ्या बहिणीचं, माझ्या आत्याचं, माझ्या मावशीचं, माझ्या पुतणींचं जेव्हा ही नाव घेते, ही सगळी लोक तर माझ्या घरात राहत पण नाही आहेत, ते त्यांच्या वेगळ्या घरात राहत आहेत. काही जण तर वेगवेगळ्या शहरात राहत आहेत, काही जण तर परदेशात राहत आहेत. त्यांची जेव्हा तुम्ही नावं घेता त्यावेळेला या बायका पीडित नाही आहेत. तर कोर्टात जेव्हा हे लोक जातात, आता पहिली पायरी आपण पोलीस चौकी पाहिजे. कसं कळतं की यांच्यावर केस झालेली आहे? समन्स येतं मॅडम कोर्टाचं, या तारखेला हजर व्हा म्हणून समन्स येतं. आणि ते समज त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं तर? ऍक्सेप्ट नाही केलं तर दुसऱ्यांदा येतं, तिसऱ्यांदा येतं, पण समन्स येतं. बऱ्याच वेळेला समन्स ते तुमच्या दारावरती पण लावून गेलेले असतात. पण समन्स आल्यानंतर, ओके, पुरुष असो किंवा स्त्री, समन्सला तुम्ही नाकारू नका, समन्सला तुम्ही टाळू नका, कोर्टात जा. पहिली पायरी आहे, एक समन्स आलाय, जास्त काही घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही कोर्टात जा, तुमची बाजू मांडा. फॅमिली कोर्टाच्या सेक्शन 13 मध्ये हे क्लिअर कट लिहिलेलं आहे की तुम्हाला वकील करायची गरज नाही. कौटुंबिक वाद आहे, बायकोनी बायकोची कहाणी मांडायची, नवऱ्याने नवऱ्याची कहाणी मांडायची, त्याच्यामध्ये वकिलांची आवश्यकता नाही, हे फॅमिली कोर्ट ऍक्टच सांगतं. पण तरी देखील तुम्ही कुठल्याही फॅमिली कोर्टात जा, तुम्हाला 4 लिटिगंट्स भेटतात, म्हणजे 4 अशील भेटतात तुम्हाला. बायको असेल किंवा नवरा असेल, तुम्हाला 40 वकील तिकडे दिसतात. हे लाड कोण पुरवत आहे? हे लाड फॅमिली कोर्टच पुरवत आहे ना. जिथे तुम्हाला फॅमिली कोर्टामध्ये वकील अपॉइंट करायची गरजच नाही आहे असं स्वतः कायदा सांगतोय, तिकडे तुम्ही वकिलांना का एवढं प्राधान्य देता? का वकिलांचे लाड तुम्ही हे करून घेता? कारण बाई सांगते की मला बोलता येणार नाही, त्यामुळे मला वकील पाहिजे. पुरुष सांगतो की मी त्या पद्धतीने बोलू शकत नाही म्हणून वकील पाहिजे, त्यामुळे वकील येतात तिथे. पण कायद्याने तुम्हाला फॅमिली कोर्टामध्ये वकील करायचं अलाउडच नाही. तुम्ही खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत तुम्ही केसेस लढू शकता तुमची स्वतःच्या. म्हणजे कायद्याची समज कमी आहे समाजात असं सांगता येईल का आपल्याला? बघा, कायद्याची समज कमी आहे हा एक मुद्दा आहे, पण फॅमिली कोर्टामध्ये एवढा कायदा कॉम्प्लिकेटेड नसतो मॅडम. कारण का तुम्हाला फक्त एवढंच सांगा, तुमच्या व्यथा मांडायच्या, तुम्हाला तिथे तुमचं दुःख मांडायचं आहे, तुम्हाला काय त्रास होतो हे मांडायचं आहे. याच्यामध्ये कायद्याच्या कॉम्प्लिकेशन्स काय आल्या? कायद्याच्या कॉम्प्लिकेशन्स केव्हा येतात? जेव्हा वकील या सगळ्या गोष्टींमध्ये ही केस घुसव, ही केस घुसव, हे क्लॉज घुसव, तो क्लॉज घुसव, असं करून त्या केसेस कॉम्प्लिकेटेड करतात, बरोबर. आणि हे कॉम्प्लिकेशन वकील करतात हे मी नाही सांगत आहे. हे 1975 साली लॉ कमिशनचा रिपोर्ट जाऊन वाचा गुगलमध्ये लॉ कमिशन 1975 सालचं म्हणतोय मी. 1975 सालचं लॉ कमिशन काय सांगतो, किंवा 1974 सालचा आणि 75 साली अजून एक रिपोर्ट आला होता. त्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की वकिलांना फॅमिली केसेसमध्ये तुम्ही गुंतवूच नका. हे सरकारला रेकमेंडेशन होतं की फॅमिली केसेसमध्ये जर तुम्ही वकिलांना गुंतवलं तर हे वकील केसेस कॉम्प्लिकेटेड करतात, केसेस कंटेस्ट मोडकडे नेतात. आपल्याला फॅमिली मॅटर्स सोडवायचेत. फॅमिली कोर्टाचा उद्देश आहे की तुमचा प्रश्न सुटला पाहिजे, तुमच्या सामोपचाराने प्रश्न मिटला पाहिजे, तुम्ही परत तुमच्या संसारात नांदला पाहिजे, हा फॅमिली कोर्टाचा उद्देश आहे. पण कॉम्प्लिकेटेड झाल्या गोष्टी मग त्या गुंतागुंतीच्या होऊन जातात. म्हणजे या केसेसमध्ये जेव्हा या लोकांचं वय निघून जातं,
जेंट्स असू दे लेडीज असू दे, यांना परत संसारात म्हणजे तो संसाराचा टाइमच निघून जातो. मग अशा लोकांसाठी तुम्ही काय करताय का तुमच्या स्वाभिमानी फाउंडेशनद्वारे, की बाबा आता म्हणजे जास्त वेळ गेला नाही पाहिजे, ह्यांचं योग्य वेळेवर लग्न व्हायला पाहिजे, असं तुमच्या ह्याच्यातून काय घडतंय का? म्हणजे हे बघा, खोट्या केसेस होऊच नाहीत. हा बरोबर. पहिलं तर प्राधान्य त्यालाच दिलं पाहिजे. पण ते मी करू शकतो का? नाही. तुम्ही करू शकता का? नाही. आपण दोघं मिळून करू शकतोय का? नाही. याच्यामध्ये समाज पण आला पाहिजे, याच्यामध्ये सरकार पण आलं पाहिजे. सरकारची मानसिकता खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये. ओके, कायदे तसे झाले पाहिजेत. कायदे म्हणजे फॅमिली मॅटर्स फास्ट ट्रॅकवरती गेले पाहिजेत. हां, या सगळ्या गोष्टींमध्ये जर तो माणूस 2 वर्षात 3 वर्षात जर सुटला, तर त्याच्यानंतर त्याला लग्न करायचंय का नाही करायचंय, किंवा त्या बाईला लग्न करायचंय का नाही करायचंय, परत संसारात रमायचंय का नाही रमायचंय, हा डिसिजन ती घेऊ शकते. पण हे सगळे प्रकरणं जर 7-7, 8-8 वर्ष, 10-10 वर्ष, 20 वर्ष चाललेले आहेत केसेस मॅडम, मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स. ओके, मग अशा वेळेला तुमचं लग्नाचं वय निघून जातं. एक 6-7 महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये पास झालं. डॉक्टर अशोक कुमार मित्तल म्हणून जे आम आदमी पार्टीचे जे खासदार होते, त्यांनी ते राज्यसभेत पास करून घेतलं. ओके, आज लोकसभेत का पास झालेलं नाही ते अजूनपर्यंत? मला मानसिकता दिसतच नाहीये सरकारची मॅडम. भले हे बघा, भले मी भारतीय जनता पार्टीचा खंदा समर्थक आहे, भले मी लहानपणापासून बीजेपीला वोट करतो, जेव्हापासून समज आले तेव्हापासून बीजेपीला वोट करतोय, तेव्हापासून मी संघाचा कार्यकर्ता आहे, मी मोदींचा कट्टर भक्त आहे, पण ह्या फील्डमध्ये मला त्यांची काहीच मदत होत नाहीये. मग मी बोलायचं नाही का त्याच्या विरुद्ध? मी बोलणार 100%. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही यशस्वी करताय, सगळं मान्य आहे, पण ही गोष्ट का करत नाहीये? याच्यामुळे समाज दुभंगला जातोय, समाज विखुरला जातोय. आज मॅडम, जेव्हा मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या मुलांबरोबर जेव्हा ट्रेनिंग्सला जातो, तेव्हा मी मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहतो, किंवा मी अशा गेस्ट हाऊसमध्ये राहतो जे मुलांच्या हॉस्टेलच्या जवळचं असतं, त्यामुळे त्या हॉस्टेलमध्येच माझं जेवण असतं. ऑफ ट्रॅक ऑफलाईन या मुलांबरोबर जेव्हा माझं बोलणं होतं, त्यावेळेला ही मुलं मला सांगतात की आम्हाला लग्नच करायचं नाही आहे. म्हणजे कुटुंब व्यवस्था धोक्यात नाही आहे का भारताची? मग याच्यावरती तुमचं सिरियसली लक्ष नको का? का तुम्हाला फक्त बेटी बचाव आणि बेटी पढावच करायचं आहे? तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजना करायची का? लाडका मुलगा योजना का करायची हिंमत नाही तुमच्यात? आमच्यासाठी पण काहीतरी करा ना. आम्हाला पैसे नका देऊ, पण आमच्यासाठी असे कायदे बनवा ना, ज्या कायद्यांमुळे आमचं संरक्षण होईल, आमचं भविष्य सुरक्षित होईल. ते का नाही करायचं तुम्हाला? मग असं जर बोललं तर मग लोकांना राग येतो. म्हणजे कसं आहे, दोष दोघांचा पण असला तर कुठेतरी ते बघायला पाहिजे की पीडित कोण आहे, पुरुष पीडित आहे का लेडीज पीडित आहे. म्हणजे लेडीज कडे समजा आता तुमच्याकडे एखादी केस अशी आली की लेडीजच्या विरोधात, म्हणजे तिचं थर्ड पर्सन बरोबर रिलेशन असू द्या, काही असू द्या, तिच्या नवऱ्याला जर अशा काही गोष्टी सापडल्या, तर हे पोलीस ऐकून घेतात का त्यांच्याकडून? पोलीस आहेत ना, जर मी सांगितलं ना माझ्या बायकोचं या माणसाबरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, ओके, माझं पुरुषत्व काढतात. मी थट्टेचा विषय होतो. या शब्दात पण मी लोकांकडनं ऐकलेलं आहे की पोलीस तुम्हाला हे सांगतायत, किंवा कोर्टामध्ये समोरचा वकील सांगतोय तू तुझ्या बायकोला खुश ठेवू शकत नाही तर ती जाणारच आहे ना. हे बोलायची पद्धत आहे. आता तुम्ही मला सांगा, एका केसमध्ये ओके 12 वर्षानंतर जेव्हा ही केस कोर्टात गेली, तेव्हा बायकोनी नवऱ्यावरती आरोप लावले की माझा नवरा नपुंसक आहे. 12 वर्षानंतर. त्याच वेळेला त्या नवऱ्याला हे कळलं होतं की या बाईचं तिच्या शाळेतल्या कुठल्या तरी एका मित्राबरोबर अफेअर आहे. ते अफेअर त्यांनी पकडलं. ह्यांनी बोबाटा करू नये नवऱ्यानी, म्हणून हिने डिवोर्सची खोटी कंप्लेंट त्याच्यावरती टाकली. बरोबर, कोर्टात हे प्रकरण आलं. बरोबर, आता मला सांगा मॅडम, आपण सायन्स शिकलो, 8वी 9वी 10वी सायन्स शिकलोय, बेसिक नॉलेज आहे. हां, तुझा नवरा जर नपुंसक आहे तर तुझ्या 2 मुलींचा हा बाप कसा काय? आणि जर तो या 2 मुलींचा बाप आहे तर तो नपुंसक नाही. हां, आणि तू एका बाजूला कोर्टात सांगते की हा माणूस नपुंसक आहे, हा माणूस मला सॅटिस्फाय करू शकलेला नाही, आणि तू दुसऱ्या बाजूला त्याच कोर्टामध्ये त्या मुलींसाठी मेंटेनन्स मागते आणि सांगते की हा मुलींचा बाप आहे. हा विरोधाभास नाही आहे. हे तुम्हाला जर कळतंय, मला जर कळतंय, 8वी 9वीतल्या मुलाला जर कळतंय, तर हे कोर्टातल्या जजला कळू नये. आणि कोर्टातले जज काय म्हणतात, नाही नाही नाही, ते सगळं प्रकरण बाजूला असून दे, तुम्हाला मेंटेनन्स दिलाच पाहिजे कारण का तुम्ही बाप आहात. मग मी बाप आहे का नाही हे तर पहिलं सिद्ध होऊन दे ना मॅडम. मग मला सांगा, मग इथे विरोधाभास नाहीये का? मग इथे पक्षपातीपणा नाहीये का? कायद्यामध्ये स्पष्टपणे प्रावधान आहे की इफ युअर वाईफ इज इन ॲडल्ट्री
ओके, शी इज नॉट एंटायटल टू गेट मेंटेनन्स. तुमची वाईफ जर एका लग्न बाह्य विवाहबाह्य संबंधात आहे तर तुम्हाला क्रुएल्टीच्या ग्राउंड्सवरती पुरुषाला डिवोर्स मिळतो. कायदा आपल्याकडे पण परफेक्ट आहे. कायद्याची अंमलबजावणी करणारी लोक परफेक्ट नाही आहेत. मग त्याच्यात न्यायव्यवस्था पण आली, त्याच्यात पोलीस पण आले, त्याच्यात समाज पण आला. समाज तुम्हाला सांगतात की तुम्ही तुमच्या बायकोला बदनाम करताय. बायको अशी कशी करू शकते? पण बायकोनी जर आरोप केले की माझा नवरा बाहेर खायली आहे तर तो नवरा निर्लज्जच आहे. म्हणजे आहे का नाही हे न बघता देखील समाज त्याला सांगतो की का बायको सॅटिस्फाय करत नाही का, तुला बाहेर जायची काय गरज आहे, बाहेर शेण खायची काय गरज आहे. हे समाजात होतं की नाही? बरोबर. मग तुम्ही कायद्याच्या प्रमाणे का चालत नाही हा सवाल आहे माझा. जर कायद्यामध्ये हे बघा, कायद्यामध्ये असं पण स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जर तुमची बायको तुम्हाला सोडून गेलेली आहे आणि ती कोर्टामध्ये युक्तियुक्त कारण जर ती कोर्टाला सांगू शकत नसेल, ती कोर्टामध्ये हे साबित करू शकत नसेल तर तिला मेंटेनन्स मिळत नाही. हे आपल्या देखील कायद्यात आहे. ओके. पण बाई आहे ना, बायको आहे ना, बायकोला मेंटेनन्स द्यायचा आहे. बरं, बायकोला मेंटेनन्स द्यायचा आहे, ठीक आहे ना. तुम्ही मला माझी जबाबदारी सांगताय की नवरा आहेस ना, बायकोला मेंटेनन्स द्यायचाच आहे. म्हणजे तुम्हाला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे ना. बरोबर. बायकोच्या जबाबदारीची जाणीव कोण ठेवणार मॅडम? बापाच्या नाही, तिच्या बापाच्या घरी राहून ती माझ्यावरती नाक मुरडणार आणि माझ्याकडनं मेंटेनन्स घेणार का? तिची जबाबदारी नाहीये माझं घर सांभाळायची, तिची जबाबदारी नाही माझं संसार सांभाळायची. मग ती तिच्या बापाच्या घरी राहणार आणि माझ्याकडनं मेंटेनन्स मिळवणार आणि तुम्ही मला सांगणार की नाही तुमची जबाबदारी आहे. मग तिच्या वडिलांची जबाबदारी नाही आहे का? तू का ठेवून घेतोय तुझ्या मुलीला तुझ्या घरात? हा प्रश्न जर मी माझ्या सासऱ्याला विचारला तर मला 10 बायका माझ्या इंस्टाग्राम पेजवरती येऊन मला शिव्या घालतील की तुम्ही हे पैसे दिले नाही म्हणून तुम्हाला तुरुंगवास झालेला होता. मग यात आम्हाला तुमच्या तुरुंगात काय काय झालं ते ऐकून घ्यायचं होतं की तुम्ही आजारी होता, तुमच्या गोळ्या औषधं चालू होते, तुम्ही नुकतेच ऍडमिट होऊन 1 महिनाच झालेला होता आणि तिथे तुम्हाला म्हणजे काय काय फेस करावं लागलं. हे बघा मॅडम, मेंटेनन्स माझ्या मुलांचा होता लागलेला, माझ्या बायकोचा मेंटेनन्स मी उडवला होता. माझ्या बायकोला मेंटेनन्स लागत नाही देणं, माझ्या मुलांचा मेंटेनन्स होता. मी माझ्या मुलांचा मेंटेनन्स द्यायला सुरुवात देखील केली होती. पण मी माझ्या बायकोला सांगितलं होतं, माझ्याकडे याचे पुरावे आहेत, मी माझ्या बायकोला सांगितलं होतं की बाई तू मुलांचे बँक अकाउंट उघड. मी मुलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसा जमा करतो. 21 महिने तिने बँक अकाउंट उघडले नाहीत मुलांचे. हा उर्मटपणा कोणाचा आहे? हां, ती तक्रार कोर्टात केल्यानंतर कोर्टाने त्याच्यावरती दखल का नाही घेतली 21 महिने? तुम्ही मला सांगताय नाही पैसे काय मुलांच्या बँक अकाउंटमध्ये काय, तिच्या अकाउंटमध्ये काय, तुम्ही तिला देत चला ना. मॅडम, माझी मुलं आहेत, माझी मुलं उद्या लहानाची मोठी झाली आणि त्यांनी जर मला हा प्रश्न विचारला की बाप म्हणून तू आमच्यासाठी काय केलं आजपर्यंत, मी त्यांना हे बँक अकाउंट दाखवू शकतो ना की या बँक अकाउंटमध्ये मी हे पैसे भरत होतो, हे तुमचं अकाउंट होतं, आता तुमच्या अकाउंटमधनं तुमच्या आईने पैसे काढलेत, तिने काय केलं हे तिला विचारा. पण मी माझं कर्तव्य पार पाडलं होतं पैसे देऊन. बरोबर. म्हणून मी मुलांच्या नावाने बँक अकाउंट उघड म्हणून सांगितलं होतं. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 जजेस असे होते जे कायद्याने वागत होते. ओके. त्याच्यातल्या एक जजनी सांगितलं तिला बँक अकाउंट उघड, नाहीतर तो मेंटेनन्स देत नाहीये नाही, मी तुझी तक्रारच ऐकून घेणार नाही. तिने बँक अकाउंट उघडलं, मी त्या बँक अकाउंटमध्ये पैसे द्यायला चालू केले. ओके. आता तिने 55,000 रुपये मुलांची फी आहे असं सांगितलं, ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे तिने. मी मुलांच्या शाळेत फी भरायला गेलो, मला कळलं की माझी मुलं त्या शाळेत शिकतच नाही आहेत, मुलं दुसऱ्याच कुठल्या तरी शाळेत तिने टाकली होती. हे मला बाप म्हणून सांगणं तुझं कर्तव्य नाही आहे. बरं, हे मला नाही सांगायचं, ठीक आहे, कोर्टाला सांगणं तुझं कर्तव्य नाही आहे. तुला मेंटेनन्स मिळवून दिलाय कोणी, कोर्टाने दिलाय ना, मग कोर्टाला सांगणं कर्तव्य नाही आहे. मला त्या शाळेच्या ऑफिसमधनं सांगितलं पण गेलं नाही की माझी मुलं कुठल्या शाळेत आहेत. ओके. त्या शाळेमध्ये काम करणारी एक बाई, म्हणजे संडास बाथरूम साफ करणारी एक बाई, माझी जुळी मुलं होती, त्यामुळे जुळ्या मुलांचं कौतुक सगळीकडे असतं. तिने मला ओळखलं, ती म्हणली तुम्ही ते जुळ्या मुलांची वडील ना? म्हटलं हो. म्हटलं तुमची मुलं म्हणे या शाळेत आहेत. मी त्या शाळेत गेलो. त्या शाळेत गेल्यानंतर त्या शाळेत मी फी भरायलाच गेलो होतो ना. मी फी भरायला गेलो. मॅडम, त्या शाळेतली फी किती आहे माहिती आहे? 8,000 रुपये, ती पण वर्षाची, कारण का गव्हर्नमेंट एडेड शाळा आहे. आता तू किती मागितले होते? 55,000. त्याच हिशोबाने तुला मेंटेनन्स बांधलाय कोर्टाने.
47,000 रुपयाचा फरक आहे. मी वर्षाला 96,000 द्यायचा आहे मेंटेनन्स. 96 डिवायडेड बाय 2 करा, किती होतात? 48,000. हे 47,000 म्हणजे 50% मेंटेनन्सची अमाऊंट तू कुठे खर्च करणार होती हे विचारणं माझं काम नाही. अरे माझ्या मेहनतीचा पैसा आहे ना, कष्टाचा पैसा आहे. बरं, तुला जर जो मेंटेनन्स कोर्टाने दिलाय तो जर परवडत नव्हता तर तू चेंज ऑफ सर्कमस्टन्सेसमध्ये कोर्टात ॲप्लिकेशन करून तो मेंटेनन्स वाढवून मागितला असता. तुला अधिकार आहे तो. ही छुपेगिरी करायची काय गरज होती? याच्या विरुद्ध मी बोलायचं नाही कोर्टात. आणि मी ॲप्लिकेशन टाकली होती की मॅडम हा मेंटेनन्स, सर हा मेंटेनन्स कमी करून टाका. ही ॲप्लिकेशन मी 23 नोव्हेंबर 2023ला टाकली आहे. 3 वर्ष झाली, अजूनपर्यंत त्याच्यावरती एकही निकाल नाही, तिचं उत्तर पण नाही. हा माझ्यावरती अन्याय नाही आहे. आणि जेव्हा मी सांगा, मी मेंटेनन्स थांबवलं, काय चुकीचं केलं? मेंटेनन्स देणं थांबवलं, काय चुकीचं केलं? तुम्ही माझ्या ॲप्लिकेशनवरती पहिलं काम करा ना. तुम्ही माझी ती अमाऊंट कमी करून द्या ना. मी देत होतो ना. मग का देत नाही आहे त्याचं कारण हे आहे, तू मला मुलांना भेटून पण देत नाही, तू मला मुलांचं व्हिजिटेशन पण देत नाही. व्हिजिटेशनची कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा बाप म्हणून माझ्याकडनं मेंटेनन्स मागते ना. मग त्या माझ्या मुलांना बापाचा सहवास मिळायला नको? मी काय फक्त ATM कार्ड आहे का तुझ्या हातातलं? मग अशा वेळेला जेव्हा मी ते थांबवलं, त्याच्यानंतर तिने एक्झिक्युशन लावलं. एक्झिक्युशन म्हणजे मला हे पैसे रिकवर करून द्या. ओके, तिने एक्झिक्युशन लावलं. कोर्ट ॲक्टिव्ह आहे ना बायकांचे ॲप्लिकेशन्स घ्यायला. अच्छा, एक्झिक्युशनचं ॲप्लिकेशन आलं का? मग ॲक्टिव्हली काम करायचं. मग मला समन्स पाठवायचं, मग मला नोटीस पाठवायची, सगळं करायचं. बरं, जेव्हा समन्स पाठवली होती त्यावेळेला मी आजारी होतो, मी जात नव्हतो. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मागच्या वर्षी मी ॲडमिट होतो. माझे ऑपरेशन झाले होते, मला वागता येत नव्हतं, मला नीट चालता येत नव्हतं. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी हॉस्पिटलमधनं सुटून आल्यानंतर मी त्यांना सांगितलं होतं, कोर्टाला सांगितलं होतं की मला 1 मार्चपर्यंत तुम्ही रिलीफ द्या, कारण मला रिकवर व्हायला थोडा वेळ लागणार. माझं मेडिकल सर्टिफिकेट पण मी कोर्टाला सबमिट केलं होतं. तरी त्यांनी मला 10 फेब्रुवारीला समन्स करून बोलवलं कोर्टात बोलवलं. बरं, माझे काही ॲप्लिकेशन्स होते, ज्या ॲप्लिकेशन्सच्या आधारावरती मी माझं निषेध नोंदवत होतो, त्या ॲप्लिकेशन्स तिने माझ्या हातात पण घेतल्या नाहीत, ऑन रेकॉर्ड पण घेतल्या नाहीत जजनी. बरं, मी तुरुंगात जाण्याच्या अगोदर त्यांना एक मीन्स टेस्ट क्लिअर करावी लागते. की मीन्स टेस्ट म्हणजे काय? की बाबा जो पैसा मी द्यायचा आहे तो पैसा देण्यासाठी मी केपेबल आहे का नाही फायनान्शियली, हे बघायला पाहिजे. आता मी 1.5 वर्ष नोकरीच करत नव्हतो, 1.5 वर्ष मी कामावरच नव्हतो, 1.5 वर्ष आजारी होतो. पैसा आणणार कुठून मॅडम मी? मग म्हणून तर ही मीन्स टेस्ट आपल्या कायद्याने ठेवले ना. ती मीन्स टेस्ट पण केली नाही. डायरेक्ट तिने सांगितलं बेलिफला की हे ना तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा, मी ह्याची ऑर्डर काढते, पोलिसांना बोलवा. मला त्या दिवशी आतमध्ये जेलमध्ये केलं, तुरुंगात पाठवलं. मी मॅडमला सांगितलं की मॅडम निदान माझे मेडिकल रिपोर्ट तरी तुम्ही तुरुंगात पाठवा. ते मेडिकल रिपोर्ट पण तुरुंगात पाठवले नाहीत तिने. चूक कोणाची आहे? कोर्टाची आहे? कोर्टाची नाही आहे का? मग ह्याच्या विरुद्ध आवाज का उठवायचा नाही? बरं, ह्याच्या विरुद्ध आवाज उठवला तर ही लोक धमकी देतात की आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करू, तुम्ही कोर्टाचा अपमान करताय. अरे कोर्टाचा अवमान काय करताय? तुम्ही व्यवस्थित वागा ना. मग मला सांगा ना, मी कोर्टाचा अपमान करतोय का अवमान करतोय? ते तुम्ही व्यवस्थित वागणार नाही, तुम्ही तुमच्या त्या जागेचा गैरवापर करणार, तुम्ही तुमच्या जागेचा फायदा उचलणार आणि माझ्यावरती तुम्ही शिरजोरी करणार, माझ्यावरती दादागिरी करणार, मला या पद्धतीने तुम्ही तुरुंगात पाठवणार. कोण आहे मी? गुन्हेगार आहे? मी लोकांचे रेप केलेत का? लोकांचे मर्डर केलेत का? बरं, तुरुंगात पाठवताय, कायदा आहे तसं बरोबर आहे, पण कायद्याच्या प्रावधानात हे पण आहे ना की मी जर ॲप्लिकेशन देतोय ऑब्जेक्शनची, तर ती ऑब्जेक्शनची ॲप्लिकेशन पहिली तुम्ही बघा ना. ती देखील तुम्हाला बघायची नाही, तुम्हाला माझे ॲप्लिकेशन्सच घ्यायचे नाहीत, ऐकूनच घ्यायचं नाही. तुम्ही तुरुंगात पाठवलं. बरं, तुरुंगात पाठवलं. मी त्या दिवशी जेव्हा कोर्टात गेलो होतो त्यावेळेला मी बूट घालून गेलो होतो. मॅडम, बूट चालत नाहीत जेलमध्ये. मी सांगितलं की मला मोजे तरी राहून देत, कारण का मला डायबेटिक न्यूरोपॅथी आहे. माझं ऐकून घेतलं नाही, मोजे देखील काढायला लावले. पहिले 12-13 दिवस मॅडम माझ्या पायात चपला पण नव्हत्या. मला डायबेटिक न्यूरोपॅथी आहे. डायबेटिक फूट नावाचा तुम्ही आजार ऐकला असेल, जे ऐकतायत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या पायाला जर एक छोटीशी पण जखम झाली ना, डायबिटीसमुळे ती भरत नाही, तुम्हाला सेप्टिक होऊ शकतं, तुम्हाला गँग्रीन होऊ शकतं. पाय लोकांचे कापलेले आहेत मॅडम, डायबिटिक फूट असलेल्या लोकांचं. आणि मला जर डायबिटिक फूट झाला, एक उदाहरण सांगतो, मला जर डायबिटिक फूट झाला ना, तुम्ही या रूममध्ये माझ्याबरोबर बसणार नाही, भले बँडेज असेल, इतका घाणेरडा आणि उग्र वास येतो.
त्या माणसाला सेपरेट रूमच लागते, डायबेटिक फूट असणाऱ्या माणसाला. तर मला झालं नव्हतं, पण हे सगळं जर झालं असतं तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची होती? कोर्टाने पाठवलं होतं ना, मग कोर्टाची ही रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती. पण जेलचे अधिकारी उद्या हे म्हणू शकतात की आम्हाला कोर्टाने रिपोर्टच पाठवला नाही. ठीक आहे, मी मान्य करतो कोर्टाने रिपोर्ट पाठवला नाही, कोर्टाची चूक होती. पण मी तुमच्या मेडिकल टीमला वारंवार सांगतोय ना, जी तुरुंगात मेडिकल टीम होती त्या मेडिकल टीमला वारंवार सांगतोय की मला कुठली औषधं पाहिजेत. का नाही दिली मला औषधं? मला 12 दिवस मी विदाऊट चप्पल चाललो होतो मॅडम. एक गुंड आहे, मला त्या गुंडाचं नाव नाही घ्यायचं इकडे कारण का मी ते घेऊ शकत नाही. ओके, कुविख्यात गुंड आहे, पेपरामध्ये वगैरे नाव झळकलेला गुंड आहे तो. ओके, त्याच्याबरोबर माझी मैत्री झाली जेलमध्ये. बरोबर, तो मला प्रोफेसर साहेब म्हणून आवाज द्यायला लागला, रिस्पेक्ट द्यायला लागला. त्याला मी म्हटलं की अरे मला असा प्रॉब्लेम आहे. तो म्हटला माझे 2 दिवसात पैसे येत आहेत, मी बघतो काय करायचं ते. त्याचे 2 दिवसांना पैसे आल्यानंतर त्यांनी मला 13व्या का 14व्या दिवशी मॅडम नवीन चपला घेऊन दिल्या. जेलमध्ये कॅन्टीन असते, मला ते चपला दिल्या त्यांनी. ओके, मी एका शर्ट पॅन्टवरती गेलो होतो, म्हणजे एक शर्ट पॅन्ट म्हणजे एकच अंडरवेअर बनियान असेल. ओके, 2 अंडरवेअर घेऊन दिल्या त्यांनी, 2 बनियान घेऊन दिले मला. नंतर जो कोणी जातोय ना, आज जामिनावरती सुटला, तो त्याचा एखादा टी शर्ट देतोय, कोणीतरी ट्रॅक पॅन्ट देतोय. या पद्धतीनं लोक मदत करतात तिकडे, नाही असं करत नाही. ओके, पण कैदीला मदत करतोय. पण माझी मदत करणं कोणाचं काम होतं? तरी आता बघा, तुम्हाला तुरुंग हा प्रकार माहित नव्हता, जेलमध्ये काय होतं हा माहित नव्हता. आता तुम्ही प्रोफेसर आहे आणि म्हणजे खूप शिक्षण वगैरे झालेले, खूप अप्पर क्लास मधले, पण पहिला दिवस तुमचा जेल मधला कसा होता? पहिल्या दिवशी असं काय विचार करणार आहे मॅडम? पहिल्या दिवशी हाच विचार येणार आहे की पुढचे 29 दिवस काढायचे तिथे. बरोबर, आणि जेव्हा तुम्ही तिकडे जाता, ओके, तुम्हाला ज्या बराकमध्ये ठेवलेलं असतं त्या बराकमध्ये अगोदरपासून राहणारी जी लोक आहेत ना, त्यांनी व्यवस्थित आपल्या जागा करून ठेवलेल्या असतात झोपायच्या. जे नवीन आलेले असतात ना, ते मध्ये झोपतात. म्हणजे या बाजूला झोपली लोक, त्या बाजूला झोपली, मध्ये झोपतात. ओके मॅडम, हा जो पट्टा आहे ना तुमचा 2 टाईलचा, तेवढीच जागा मिळते झोपायला. तुम्हाला या कुशीवर वळता येत नाही, त्या कुशीवर वळता येत नाही. तुम्हाला जर वळायचं असेल ना, तर तुम्ही पहिलं उभं राहायचं, मग वळायचं आणि मग या बाजूला झोपायचं. बरं, आता तुम्ही मला सांगा मॅडम, आपण जेव्हा झोपतो, झोपणं ही खूप प्रायव्हसीची गोष्ट असते. बरोबर, माझ्या बाजूला जो माणूस रेटून बसलाय तो माझा नातलग पण नाहीये, तो माझा मित्र पण नाहीये, तो माझा जीवलग पण नाहीये. ओके, बरं, आम्ही तुरुंगात राहतोय, दिवसभर त्यांच्या घामाचा वास, बिड्या पितात, बिड्यांचा वास, तंबाखू खातात, तंबाखूचा वास, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये तेवढ्या फटीत झोपणं मॅडम. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सिव्हिल कैदी होतो. सिव्हिल कैद्याला सिव्हिल कैद्यांबरोबरच ठेवावं लागतं. तुम्हाला अट्टल गुन्हेगारांबरोबर ठेवता येत नाही, किंवा जे अट्टल गुन्हेगारीमध्ये ट्रायल फेस करतायत त्यांच्याबरोबर ठेवता येत नाही. तुम्हाला वेगळंच ठेवावं लागतं. कोणाबरोबर राहतो तुम्ही? ज्यांनी रेप केलेत, जे गँगरेपमध्ये अडकलेत, जे संघटित गुन्हेगारीत अडकलेत, ज्यांनी मर्डर केलाय, ज्यांनी हाफ मर्डर केलाय, ज्यांनी खंडणी वसूल केली आहे, जे 420 सारख्या केसमध्ये आहेत, जे पॉस्को सारख्या केसमध्ये आहेत, या लोकांबरोबर मी राहत होतो. आणि मला त्यांनी युनिफॉर्म दिला होता घालायला. बरं ठीक आहे, माझ्याकडे एकच शर्ट पॅन्ट असेल म्हणून दिला असेल असं मला वाटलं, पण तसं नाही आहे, ते देतात. ओके, युनिफॉर्म दिला होता. तो युनिफॉर्म कोणाचा दिला होता? ज्यांनी मर्डर केलाय ना, त्या लोकांना, मर्डर केलेल्या कैद्यांना जो युनिफॉर्म देतात ना, तो मला दिला होता. टोपी, ती गांधी टोपी, तो ड्रेस, तो पजामा. बरं, पहिल्या दिवशी मी गेलो त्याला शर्ट पॅन्ट माझा होता, तो मी अडकून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता जेव्हा आम्हाला बाहेर सोडतात चहा प्यायला वगैरे, तेव्हा मी तो ड्रेस घातला. बाहेर गेल्यानंतर कमीत कमी 100 लोकांनी मला विचारलं असेल, किसको मार के अंदर आया, किसका गेम करके अंदर आया. मर्डरर आहे मी? नाही, सिव्हिल कैदी आहे ना. मग मला सिव्हिल कैद्यांबरोबर का ठेवलं गेलं नाही हा प्रश्न मी विचारायचा नाही. आणि हे सिव्हिल हे प्रिझनर मॅन्युअलमध्ये लिहिलं आहे की सिव्हिल कैदी असेल तर सिव्हिल कैद्याबरोबरच ठेवायला लागतात. मला अधिकार काय आहेत मॅडम ॲज अ सिव्हिल कैदी? मला माझी उशी, माझी गादी, माझी सतरंजी घेऊन जाता येते. मला घरनं जर शक्य असेल तर घरनं डबा पण मागवता येतो.
मग तुम्ही आजारी होता, जेव्हा ह्याच्यात गेला होता जेलमध्ये, तुम्ही आजारी होता. मग तिथं तिथल्या जेवणाने म्हणजे जेवण वगैरे कसं असतं, वॉशरूम्स वगैरे कसे असतात? मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या किडनीचे कॉम्प्लिकेशन्स होते. हो. ओके, मला वागता येत नव्हतं, मला इंडियन टॉयलेट वापरता येत नव्हतं, मला वेस्टर्न टॉयलेट पाहिजे होतं. पहिल्या दिवशी जेव्हा सुप्रिटेंडंट साहेब आले होते, ओके, मी आत्ताच हा डिस्क्लेमर देतो, संपूर्ण जेलमध्ये सुप्रिटेंडंट साहेब जे होते त्यांचं नाव पण मी घेतो बिंदास, मला काही फरक नाही पडत. धुमाळ सर होते आणि एक मॅडम होत्या, मला वाटतं ते असिस्टंट जेलर असतील, सुप्रिटेंडंट असतील. हे 2 व्यक्ती सोडले तर बाकी संपूर्ण स्टाफला सौजन्य काय असतं हे माहितीच नाही आहे. हे दोघं कैद्यांशी बोलताना पण सॉफिस्टिकेटेडली बोलायचे, रिस्पेक्ट देऊन बोलायचे. बाकीचे हडतूड. गेटपासून हे सुरू झालं होतं. मी गेटवरती जेव्हा मला उभं केलं त्यावेळेला ते तुम्हाला संपूर्ण नेकेड करतात चेक करायला, प्रोसिजर आहे ती. ओके, त्यावेळेला सगळ्यांना लाईनीत बसायला सांगत होते. मी त्यांना सांगितलं की मी उभा होतो. मला म्हणले, ए खालती बस. म्हटलं अहो मी बसू शकत नाही, मला खालती बस. मी म्हटलं अहो मी बसू शकत नाही. तुला दाखवू का आता इंगा? काय इंगा दाखवणार मला तुम्ही? बरं दाखवला असता त्यावेळेला, खाल्ला असतं मी एखाद दुसरा फटका. ज्यावेळेला मी बाहेर आलो असतो ना त्यावेळेला ह्युमन राईट्समध्ये कमिशनमध्ये मी याचं भांडवल केलं असतं. मला मारायचा अधिकार आहे तुम्हाला? नाहीये. मग तुम्ही पण तुम्ही सगळ्यांना एकत्रच एकसारखंच ट्रीट करताय. का ट्रीट करताय? मग ठीक आहे, तुम्ही पाठवलत ना, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कन्फर्म केलं की आपण ज्या माणसाला आतमध्ये पाठवलंय कैदी म्हणून, सिव्हिल कैदी म्हणून त्याला ज्या फॅसिलिटीज मिळायला पाहिजे त्या मिळत आहेत का नाही मिळत आहेत? कोणी बघायच्या? मी जेल ऑथॉरिटीजना दोष देत नाहीये 100%, अजिबात नाही. पण जे माझ्याबरोबर मेडिकल टीमनी केलंय तिथल्या त्याला तर मी 100% दोष देतोय. मी मेडिकल टीमला सांगत होतो अहो तुम्ही कोर्टाला सांगा ना. बरं ते कोर्टाला जर डायरेक्ट सांगू शकत नाही तर ते सुप्रिटेंडंट साहेबांकडे जाऊ शकत होते की नाही? बरं मी 10 वेळा त्यांना विनंती केली होती की मला सुप्रिटेंडंट साहेबांना जाऊन भेटून दे. VIP लागून गेला का तू? खासदार आहे का तू? आमदार आहे का तू? या शब्दात मला उत्तरं मिळाली. आणि दुर्दैवानं पहिले 3 आठवडे सुप्रिटेंडंट साहेब राऊंडवरतीच आले नाहीत. काही काम असेल, मी मान्य करतो, कोणीतरी आलं असेल, काही काम असेल, दुसरं काही काम असेल. 3 आठवड्यानंतर जेव्हा ते आले त्यावेळेला मी त्यांच्यासमोर बोललो की सर हे असं आहे, मला ही औषधं मिळालेली नाही, माझ्या अख्ख्या बॉडीला रॅशेस उठले होते सर, मला हे साधे क्रीम देत आहेत, मला स्पेशल स्किन स्पेशलिस्टकडे मी ससूनमध्ये न्या म्हणून सांगतोय, यांनी नेलेलं नाही. त्यावेळेला त्यांनी जाता जाता त्या डॉक्टरना सांगितलं जोशींचं काय प्रॉब्लेम आहे तो सोडवा. अरे पण 2-3 दिवसानंतर मी जेलमधूनच सुटत होतो. मेल्यानंतर चिलखत काय घालताय तुम्ही? बरं त्यांना यायला जमलं नाही ना. हे बघा सुप्रिटेंडंट साहेब आहेत, त्यांना हजारो कामं आहेत, ते एकटे माझ्यासाठी बसलेले नाहीत, हे मी मान्य करतो. पण मी सांगतोय ना तिथल्या अधिकाऱ्यांना की मला त्यांच्यापर्यंत घेऊन जा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. का घेऊन गेला नाहीत तुम्ही? मी पहिल्या दिवशी जेव्हा त्यांना सांगितलं की मला वेस्टर्न टॉयलेट पाहिजे त्यावेळेला त्यांनी मला अशा बराकीतमध्ये ठेवायला सांगितलं स्वतः सुप्रिटेंडंट साहेबांनी की त्यांना 7 नंबरमध्ये ठेवा. 7 नंबरमध्ये वेस्टर्न टॉयलेट होता. त्याच्यानंतर मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो, म्हणजे हॉस्पिटल बराकमध्ये गेलो, त्या हॉस्पिटल बराकमध्ये वेस्टर्न टॉयलेट फक्त एका बराकीत होता, खोलीत होता, बरोबर. त्या खोलीत मी राहत नव्हतो, मी दुसऱ्या कुठल्या तरी खोलीत होतो. मला तिथले अधिकारी काय म्हटले, तुम्हाला इथे जाता येतंय ना? बट तिथे जाता येते केव्हा जाता येते? जेव्हा आम्ही आमच्या बराकीतनं ओपन आहोत तेव्हाच जाता येते. मला रात्री अपरात्री बाथरूमला जायला लागलं तर मी काय करायचं? मॅडम काय हालात दिवस काढलेत माझं मला माहिती आहे. एक तर मला जी औषधं पाहिजे, थायरॉइडचं औषध नाही, मला ग्लायकोमेट GP1, ओके, तुम्ही गुगल करून बघा. ग्लायकोमेट GP1 हे औषध कशासाठी घेतात डायबिटीसमध्ये, त्याच्यामध्ये इन्सुलिनची मात्रा असते, ओके. म्हणजे मला इन्सुलिन लागत होतं. मला मेटफॉर्मिन 500 दिलं जेलच्या डॉक्टरांनी. मेटफॉर्मिन 500मध्ये इन्सुलिनचा मात्रा नसतो, साधं डायबिटीसचं असतं ते, ओके. थायरॉइडची तर गोळी दिलीच नाही. मला डायबेटिक न्यूरोपॅथी होती, त्याची प्रीगॅब्लिन म्हणून एक गोळी असते, त्या प्रीगॅब्लिनमुळे याला थंडावा मिळतो. पहिले 23 दिवस ती दिली नाही. बरं 23 दिवस दिली नाही. मी जेव्हा माझी आई आली होती भेटायला
तेव्हा आईला मी सांगितलं की ती अशी गोळी टेबलावरती ठेवली माझ्या, ती पाठवून दे. त्याचं नाव तिला सांगितलं, तिने लिहून घेतलं. तिने 2 पाकिटं पाठवली. जी 2 पाकिटं होती तिथे तिने 2 पाकिटं पाठवली. एक पाकिट गायब केलं या लोकांनी, एकच पाकिट मला दिलं. तरी मी मोठेपणा म्हणून माझ्या फक्त पुढचे 3-4 दिवसच होते, सॉरी 23 दिवस मला मिळाले नाही, 7 दिवस होते. मी 7 दिवस ते वापरले. 3 गोळ्या माझ्या राहिल्या होत्या, त्या पण मी त्यांना दिल्या की दुसऱ्या कोणाला जर लागत असतील तर त्याला द्या. ही माझ्यातली माणुसकी आहे. त्या डॉक्टरमध्ये ही माणुसकी नको. तुम्ही तुरुंगातून सुटल्यावर तुमची म्हणजे हेल्थ लाईफ कशी होती? मला 1-1.5 महिना लागला मॅडम रिकवर व्हायला. वीक झालो मी, अजूनही वीकच आहे, नाही असं नाही, पण ह्याच्यापेक्षा वीक झालो होतो मॅडम. माझ्या आईला माझ्याकडे पाहवत नव्हतं. माझे शेजारी पाजारी माझ्याकडे पाहवत नव्हते. ते मला म्हणत होते की अरे आशुतोष काय हालत झाली. बऱ्याच वेळेला काय होतं की उगीच विषय नको म्हणून माझी आई कोणाला काही बोलली नव्हती. फक्त आमच्या शेजारच्या वहिनींना माहिती होतं. ओके, काय सांगणार मी किंवा माझी आई काय सांगणार लोकांना, विषय होतो. आणि हे बघा, एवढं सगळं असून सुद्धा मला खोट्या केसमध्ये आतमध्ये टाकल्यानंतर देखील ओके, माझी बायको आणि माझे बायकोचे वकील ओके, जेव्हा तिने सांगितलं की मी पोलिसांना जेव्हा जजनी सांगितलं मी पोलिसांना बोलवते, त्यावेळेला हे पुच्छक त्यांनी एकमेकांकडे बघून हसतायत. लाजा वाटतात तुम्हाला? जर एखादा 30+ मुलगा असता त्याच्या मनावर किती परिणाम झाला असता, आणि ह्याच्यासाठी मग काय करणार? मी तरी सेल्फ एम्प्लॉईड होतो, नोकरी करत नव्हतो कुठे. ओके, IT इंडस्ट्रीमधले काम करणारे अशी किती मुलं तुम्हाला दाखवू की ज्यांच्यावरती खोट्या केसेस झालेल्या आहेत, त्यांच्या नोकऱ्या गेल्यात मॅडम. खोट्या केसेसमध्ये नोकऱ्या गेल्यात का? केवळ पोलिसांमध्ये एक FIR पडले म्हणून, आणि पोलीस व्हेरिफिकेशन जेव्हा होतं तुमचं, त्या पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये ते पकडलं जातं, तुम्हाला नोकरी मिळत नाही. माझ्या उदाहरणामधला एक जण आहे, माझा सहकारीच आहे तो. ओके मॅडम, सिंगापूरला जायचा होता, विजा नाकारलाय केसेसमुळे. हां, का? जर 28व्या वर्षी 30व्या वर्षी जेव्हा तुमचं करिअर उभं राहतंय, तेव्हा तुमचं करिअर असं उद्ध्वस्त झालं तर काय करायचं मॅडम? हो ना, तुम्ही आता आल्यावर आपल्याला सांगितलं एका महिलाने पीडित केलेल्या पुरुषाबद्दल की त्यांनी सुसाईड केलेलं आहे, त्याला 2 कोटीची नोकरी होती. ते काय किस्सा होता? हेमंत पाटील म्हणून आहे ते. जास्त मी त्याच्यावरती बोलू शकत नाही, कारण की त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती की या गोष्टी नको आता जग जाहीर व्हायला, जे झाले ते झालंय. पण परदेशात नोकरी होती, जवळपास 2-2.25 कोटीचं पॅकेज होतं. केस पुण्यात चालू होती. असंच खोट्या केसेसमध्ये फसवलं गेलं. त्याच्या विरुद्ध पोलिसांनी लुकआउट नोटीस काढली. लुकआउट नोटीस कोणासाठी काढतात मॅडम? हे गुन्हेगार पळून गेलेले असतात. म्हणजे उदाहरण ओके, विजय मल्ल्या गेला, त्यांच्यासाठी लुकआउट नोटीस निघाली. तसे हा काय गुन्हेगार होता मॅडम? त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये माणूस मॅडम, इतक्या चांगल्या पदावरती गेलेला माणूस 100% विचार करणार ना, माझी करिअर उद्ध्वस्त करते ही बाई. आणि तो जर इंडियामध्ये आला असता, मुंबईला सहार एअरपोर्टला त्यांनी पाऊल ठेवल्या त्याला अटक केली असती. माणूस घाबरला. पोलिसांचा दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन, मीडियाचा दृष्टिकोन सगळा चुकीचा आहे. तुम्ही पुरुषाला केवळ एक आरोपी मानता, मीडिया ट्रायल चालवता त्याच्यावरती, आणि कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर देखील तुम्ही त्याला पाहिजे तो मीडिया प्रेफरन्स देत नाही. म्हणजे एक दिल्लीचं उदाहरण होतं. ओके, त्या मुलांनी सिग्नलला उभा होता. ही गाडी, जी मुलगी होती ती मुलगी बाजूच्या गाडीतनं आली. ओके, काहीतरी बाचाबाची झाली. त्यांनी फक्त बघून, त्यांनी काहीतरी घाम पुसायचा असेल किंवा काहीतरी असेल. ओके, तिने त्याच्यावरती आरोप दाखवला की हे मधलं बोट दाखवलं. बरोबर, तो तुरुंगात होता 3-4 वर्ष, मला वाटतं 3-4 वर्ष तुरुंगात होता. त्याच्यानंतर त्याची निर्दोष मुक्तता झाली. पण तोपर्यंत तो मुलगा 4 वर्ष करिअर बर्बाद झालं, बदनाम झाला. त्याच्या पाठीमागे त्याचे आई वडील आणि नातेवाईक बदनाम झाले, धाकटी बहीण बदनाम झाली, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आणि ज्या मुलीने ही केस केली होती ती कॅनडात आहे आत्ता. अरे बापरे. आराम करते, मस्तपैकी नोकरी करते, पैसा कमवते, लग्न केलंय.
ते पुरुष फाउंडेशन मध्ये जेव्हा ही अशी पहिली मुलं येतात म्हणजे कमी वयाची, आता कसे ज्यांना माहितच नसतं की आपल्यावर केस झाल्यावर आपण काय करायला पाहिजे, अशी जी मुलं पहिल्यांदा आलेत घाबरलेली असतात का? 100% 100% इतके टेन्शन मध्ये असतात की उलट आम्ही म्हणतो की इकडे आलाय ना तेच एक मोठं काम झालंय. लॉज जेंडर न्यूट्रल झाले पाहिजेत, लिंगभेद त्याच्यामध्ये असला नाही पाहिजे. दुसरी मागणी, ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. कोर्टाच्या जजला त्या जागेवरती बसलाय म्हणून दादागिरी करण्याचा अधिकार नाहीये, वाटेल तसं वागण्याचा अधिकार नाहीये, वाटेल ते निर्णय द्यायचा अधिकार नाहीये. तो चुकीचे निर्णय देतोय का योग्य निर्णय देतोय ह्याचं एक प्रायमरी ऑडिट झालं पाहिजे. आणि मी तर म्हणतो मॅडम, प्रत्येक निर्णय जो काही निर्णय होतोय त्या निर्णयाचं एक ऑडिट झालं पाहिजे. ही माझी मागणी आहे, पर्सनल मागणी आहे. ओके. आणि ती कशी झाली पाहिजे की महाराष्ट्रातल्या कोर्टांमध्ये जे निर्णय होत आहेत त्याचं ऑडिट पश्चिम बंगालच्या लिगल ऑथॉरिटीजनी करायचं. तामिळनाडूमध्ये जे होत आहे त्याचं मध्य प्रदेशच्या लिगल ऑथॉरिटीजनी करायचं. म्हणजे कोण कोणाचं ऑडिट करते हे कळणार नाही. स्पष्टपणे निरपेक्षपणे हे ऑडिट्स होतील. आणि या ऑडिट्समध्ये जर चुका सापडल्या, 3 किंवा 4 चुका सापडल्या, त्या जजला तुम्ही त्या पोझिशनवरनं रिकामी करा. नकोय आम्हाला असा जज जो आमच्यावरती अन्याय करतोय. नकोय आम्हाला असे वकील जे असे खोट्या केसेस लढतायत. तुम्हाला खोट्या केसेस लढायला तुम्हाला म्हणजे या देशाच्या कायद्याने सनद दिलेली नाहीये. तुम्हाला सनद दिली आहे, इमानदारीने तुमच्या केसेस लढा आणि तुमच्या पक्षकारावरती जर अत्याचार होत असेल ना तर तो अत्याचार दूर करा. अन्याय करतोय ना समोरचा व्यक्ती तर त्याला तुम्ही तुरुंगात घालण्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट करा कोर्टाला, हरकत नाही. पण खोट्या केसेस करून तुम्ही खोट्या केसेसमध्ये कायद्याचा आधार घेऊन, कायद्याचा फायदा घेऊन आणि अशा जजेसची मदत घेऊन तुम्ही निरपराध लोकांची आयुष्य उद्ध्वस्त करू नका. एक डॉक्टर आहेत, कुठले आहेत काय मी सांगत नाही, पण 135 केसेस आहेत त्यांच्यावरती. 135. बरं, सासरकडची मंडळी कोण आहेत? कोणीतरी जज आहे, कोणीतरी पोलीस मध्ये मोठ्या खात्यात आहे, बरोबर. त्यामुळे त्यांची बदली जिथे जिथे होते तिथे तिथे अॅट्रॉसिटीची, तिथे तिथे 498ची, तिथे तिथे केसेस केलेले आहेत. लातूरला केसेस आहेत, बीडला केसेस आहेत, नगरला केसेस आहेत, नाशिकला केसेस आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी एवढ्या केसेस केलेल्या आहेत, 135 केसेस. कसं आहे सर, आता आपण बघतोय की ह्या ज्या समाजात हे जेवढे कोर्ट केसेस किंवा जेवढे वाईफ आणि हजबंडचे डिस्प्यूट होतात ते ह्याच्या मागे एक आहे की अविवाह बाह्य संबंध, म्हणजे पुरुषाचे पण असतात आणि लेडीजचे पण असतात. तर मग ह्याला तुम्ही कसं टॅकल करता किंवा ह्याच्या संदर्भात काहीतरी सांगा की. बघा, आता जो एक फीडबॅक मिळतोय लोकांकडनं किंवा समाज व्यवस्थेमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये ज्याची चर्चा जास्त आहे, ओके, मॅक्सिमम केसेसमध्ये ज्या म्हणजे मॅक्सिमम खोट्या केसेसमध्ये बाईचं तिच्या कुठल्या तरी मित्राबरोबर किंवा कुठल्या तरी एका परपुरुषाबरोबर एक्स्ट्रामॅरिटल अफेअर असतं. हे कुठे ना कुठेतरी पुरुषाला म्हणजे तिच्या नवऱ्याला कळालेलं असतं आणि मग त्याचा बोभाटा नको म्हणून मग नवऱ्यावरती प्रेशर येण्यासाठी त्याच्यावरती वेगवेगळ्या खोट्या केसेस केल्या जातात. ओके, हे सर्रास चालतंय. म्हणजे पुरुष देखील याच्यामध्ये मागे नाहीत, पुरुषांचं देखील एक्स्ट्रामॅरिटल अफेअर आहेच. म्हणजे एक लग्न झालेली बाई जेव्हा अफेअर करते आणि तिचं ज्याच्याबरोबर अफेअर आहे तो जर लग्न झालेला आहे तर तो पण त्याच्या बायकोला धोका देतोच आहे ना, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये पुरुष दोषी आहे किंवा स्त्री दोषी आहे असं नाही, दोघं दोषी आहे. ओके, पण या सगळ्या केसेसमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जी जाणवते ना ती अशी जाणवते आहे की तो जो मुलगा आहे तो स्वतःच्या बायकोला घटस्फोट देत नाही, पण ही बाई त्या बावळट माणसाच्या, मी अशा लोकांना डुक्करच म्हणतो, डुक्करच आहे ती. ओके, अशा डुकराच्या नादी लागून ही स्वतःच्या नवऱ्याला मात्र घटस्फोट मागते. अरे तू काय करतेस बाई, तुला काही कळतंय का? तो स्वतःच्या बायकोला घटस्फोट देत नाहीये, तो त्याच्या आई वडिलांबरोबर राहतोय, बायकोबरोबर राहतोय, मुलांबरोबर राहतोय. तू तुझ्या नवऱ्याला घटस्फोट मागतेय, तू तुझ्या नवऱ्याला त्याच्याच मुलांपासून लांब ठेवतेय, सगळी नाटकं करते जी एक खोटी केस करणारी बाई करते. कोणाच्या जीवावरती? त्याच्या जीवावरती. तो काहीच करत नाहीये तुझ्यासाठी, उलट तुझ्याकडनं काय मिळेल ह्याचीच वाट बघत असतो तो.
शारीरिक सुख तर आहेच, पण पैसे मिळाले तर, हा, किंवा काही तिला दागिने बिगिने काही चोरता आले घरातनं तर, हा, या सगळ्या गोष्टींसाठी तो वाट बघत असतो. आणि जेव्हा त्याच्यापर्यंत, त्याच्या गळ्यापर्यंत हे प्रकरण जातं, तो धूळ झटकतो ना आपण, तसं धूळ झटकल्यासारखं तो या मुलीला बाहेर करतो. बरं, ही मुलगी कोणासमोर जाऊ पण शकत नाही. कोणाला सांगणार की काय चाललंय, कारण बदनाम व्हायची पाळी येते. बरं, कोर्टात सांगू शकत नाही, कारण का कोर्टात ऑलरेडी तू नवऱ्याबद्दल खोटं बोललेली आहे खंडीवर. मग अशा वेळेला या बाईनी काय करायचं? बरबाद होतात बायका मॅडम, बरबाद होतात. ओके. आणि ह्याच्यामध्ये जर वाईट फाटे फुटले ना, तर त्या बायका कुठल्या मार्गाला लागतात हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. एक केस मला माहिती आहे मॅडम, हा माणूस ज्या रंडीबाज डुकराबद्दल मी बोलतोय निगडीचा आहे, पुण्यातला. ओके. लग्न झालंय, एक मुलगा एक मुलगी आहे, पण त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. जिच्याबरोबर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे तिने आपल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन टाकलाय. खोट्या केसेस केल्या, घटस्फोट मिळाला, घटस्फोट दिला. बरोबर. बरं, हे सगळं झालं. तो स्वतःच्या बायकोला घटस्फोट देत नाही. आणि त्याची मोडस ऑपरेंडी काय मी तुम्हाला सांगतो, जी त्याच्याच मित्राकडनं मला कळली. ओके. हा, अशाच बायका, मित्रमैत्रिणींचे ग्रुप असतात ना, त्या मित्रमैत्रिणी, तिच्या शाळेतला मित्र, अशाच बायका शोधतो, जी बाई स्वतःच्या नवऱ्याबरोबर कुठेतरी डिस्टर्ब आहे मेंटली. मग तिला इमोशन देणं, तिला सपोर्ट देणं. बरं, ही बाई काय म्हणते, माझा नवरा मला समजून घेत नाहीये, हे डुक्कर समजून घेत आहे. मग ती फसते त्याच्या नादाला. बरोबर. हा तिला सांगतो की माझी बायको मला सुख देत नाही, माझी बायको मला सेक्स देत नाही, माझी बायको मला उलट सुलट बोलते. म्हणजे हा तिच्याकडनं सहानुभूती मिळवतो, ती ह्याच्याकडनं सहानुभूती मिळवते. मग हा कुठेतरी तिला लॉजवर घेऊन जातो, दारू पाजतो. हे मित्रांनी सांगितलं. आणि हे सगळं मित्रांना कसं कळलं? हाच निर्लज्ज सगळ्यांना सांगतो, फोटो सकट सांगतो. हे बघ, ही बाई, ही माझी सिंहगड रोडवरची ठेवलेली बाई, ही माझी वाघोलीची बाई, हे सांगतो तो त्याच्या मित्रांना. आणि या सगळ्या गोष्टी त्या बाईच्या कानावरती गेल्या, त्या बाईच्या बापाच्या कानावरती गेल्या. त्या बापाला लाज लज्जा नाही, त्या बाईला लाज लज्जा नाही. उलट त्या मुलालाच, म्हणजे त्यांच्या जावयाला शिव्या घालतात की तू माझ्या मुलीबद्दल खोटं बोलतो. काय बोलणार आता? काय बोलणार मॅडम, मला सांगा. म्हणजे या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि या बायका चुकीच्या नादाला लागतात मग. हा, आणि अशा बायकांकडे मुलं जर असतील, मुली असतील तर जास्त खतरनाक आहेत. पण एक केस अशी होती बँगलोरची मॅडम. ओके. 7 लग्न झाली तिची, 6 लग्न झाली. 6 लग्नात 6ही नवऱ्यांकडनं मेंटेनन्स मिळवलाय. 7व्या नवऱ्यानी कसं शोधून काढलं मला माहित नाही, पण ते सगळं शोधून काढलं, खणून काढलं. 6ही नवऱ्यांना कोर्टात आणून त्यांनी उभं केलं. तेव्हा 7व्या नवऱ्याकडनं तिला मेंटेनन्स मिळाला नाही. पण अशा टाइमाला कोर्ट ह्या लेडीजवर ऍक्शन का नाही घेत, म्हणजे केस का नाही करत, किंवा कसलीही सजा का नाही देत? अहो, तुम्ही सिद्ध केलं तर देणार ना. आता त्यांनी 7 पुरुष घेऊन आलेले या केसमध्ये झालं, पण बऱ्याच केसमध्ये होत नाही मॅडम सिद्ध. कसं होईल मला सांगा मला. म्हणजे समजा मला उद्या जर कोणी म्हणत असेल की माझ्या बायकोचं काहीतरी अफेअर आहे, ओके, बरं, कोण लक्ष ठेवणार आहे? तू तुझा कामधंदा सोडणार आहे का लक्ष तिच्यावरती ठेवणार आहे? बरं, तू जर माघारी तू जर तिच्या मागे मागे गेला आणि तिला लॉजमध्ये पकडलं, समजा कोणाबरोबर तरी, त्या लॉजवाल्याचे पोलिसांबरोबर लागे बांधे असतातच ना, कारण का ही लपडी त्याच्या लॉजमध्ये चाललेत. मग माझं ऐकणार आहेत पोलीस का त्या लॉजवाल्याचं ऐकणार आहेत? मग त्यावेळेला पोलिसांना तिकडे घेऊन पण जाता येत नाही. मग कसं गोष्टी सिद्ध होणार आहेत? बरं, आणि ॲडल्ट्री, हा एक प्रायव्हेट अफेअर आहे मॅडम, तो बंद दरवाजाच्या आतमध्येच असतो ना. मग हे सिद्ध कसं होणार? त्याच्यावरती पण चांगले चांगले निर्णय आलेत. एक मद्रास हायकोर्टाचा निर्णय होता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जी गोष्ट प्रायव्हेट आहे ती प्रायव्हेट सिद्ध होत नाही. पण सिद्ध होत नाही याचा अर्थ असा नाही की ती बाई ॲडल्ट्रीमध्ये नाही आहे. ती बाई परपुरुषाबरोबर जाते ना तिकडे, तर ती काय सत्संग करायला जात नाही. ती कशासाठी जाते? तुम्हाला पण माहिती आहे कशासाठी जाते. मग अशा वेळेला ते ॲडल्ट्री प्रूफ जरी झाली नाही तरी ती ॲडल्ट्री आहे हे मान्य करू आपण. हा मद्रास हायकोर्टाचा निर्णय आहे, रिसेंट आहे. पण ह्याच्यात बायकांना शिक्षा होते का? म्हणजे पुरुषांना, तुम्हाला कसं तुरुंगवास झाला बाबा, पण असं हिला, वाईफला तुरुंगवास झालाय, अशा चुकीचे गुन्हे टाकले किंवा 498 चुकीचा केला, तर वाईफवर गुन्हा होतो का?
परजुरीमध्ये होतो, 340 CRPC मध्ये व्हायला पाहिजे, पण झालाय असं माझ्या माहितीत तरी नाही. फक्त एकच मला वाटतं एक आहे केस गुजरात हायकोर्टाची, ज्यांनी तिला 7 वर्षाची शिक्षा, 7 वर्षाची मॅक्सिमम शिक्षा असते, 7 वर्षाची शिक्षा सुनावली त्या बाईला. पण मला वाटतं त्याच्यात पण तिला बेल मिळाला आधी, आणि हे बेलेबल आहेत गुन्हे. म्हणजे तुम्ही आज 7 वर्षाची जेल घेऊन जा आतमध्ये, ओके, सगळ्या प्रेससमोर नमस्कार करा असा नेत्यासारखा, असं करा. दुसऱ्या दिवशी बेल मागायला तुमचा वकील उभा आहे, बेल मिळाली, कारण बाई आहे. कारण ती बाई रडारड करणार, माझी मुलं लहान आहेत, माझे आई वडील म्हातारे आहेत. जजेस काय अमृतांजन घेऊन बसलेलेच असतात, कधी डोळ्याला लावतात आणि कधी असा निर्णय देत आहेत. स्पष्टपणे सांगतो मॅडम, हा खालच्या कोर्टाच्या जजेसचा खूप मोठा दोष आहे. हायकोर्टात असं चालत नाही, सुप्रीम कोर्टात असं चालत नाही. तिकडे नाटकं बाई स्त्री पुरुष बघत नाहीत, ते तुमची चूक आहे ना फटकारतील तुम्हाला. पण हे खालच्या कोर्टांमधली नाटकं आहेत ही सगळी. आणि तुम्ही मला सांगा, एक बाई सुटली, 2 बायका सुटल्या, 3 बायका सुटल्या, 4थ्या बाईला स्फुरणच मिळणार आहे. ती म्हणेल काय जातं, काही नाही होत, मी देखील सुटणार. माझी बायको मला बोलली आहे, तू जा ना कोर्टात, तू सांग ना त्यांना, तुझं ऐकतायत का ते, तुला किंमत तरी देतात का कुत्र्या, या शब्दात बोलली ती. आणि ती बरोबर बोलली आहे, काय चुकीचं बोलले मॅडम. कारण जजेस काय करतात, बायकांना धाऱ्यावर धरतच नाही आहेत. मग माझी बायको काय चुकीचं बोलली. तुमच्याकडे तुमचं पुरुष फाउंडेशन मध्ये आपण बघितलं होतं की एका व्यक्तीला 4 स्टेजचा कॅन्सर आहे, तरी ते अॅल्युमिनीसाठी लढतात आहे. म्हणजे त्यांच्यावर अजून बरेच गुन्हे पण दाखल आहेत. त्यांना कॅन्सर होता. कॅन्सर असताना त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं की बाबा मला 4 स्टेज या स्टेजचा कॅन्सर आहे, मला आत्ता माझ्याकडे कमाईचा स्रोत नाही आहे, काही मला मेंटेनन्स देता येत नाही आहे. पण ऐकलं नाही कोर्टाने, भरावं लागतं. आत्ता मध्ये रिसेंटली एका सुप्रीम कोर्टाच्या जजनी सांगितलं, म्हणजे हे रिटर्न ऑर्डरमध्ये नाही दिलेलं आहे, ते ऑर्डरमध्ये देऊ शकत नाही, ओके. मीम्स आहेत त्याच्या, स्टेटस आहेत त्याचे लोकांचे, त्याच्यावरती त्यांनी काय सांगितलं, भीक माग, दरोडे टाक, चोऱ्या माऱ्या कर, पण बायकोला मेंटेनन्स द्या. आता त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो मॅडम, ऐका, मी भीक मागायला तयार आहे, मी दरोडे पण टाकायला तयार आहे, मी चोऱ्या माऱ्या पण करायला तयार आहे, ओके. मला कोर्टाने फक्त एवढं लिहून द्यावं की मला जर कुठल्या दरोड्यात पोलिसांनी पकडलं, जर चोरी मारीच्या प्रकरणात जर पोलिसांनी पकडलं, तर माझ्यावरती गुन्हा दाखल होणार नाही आणि मला पकडल्या पोलीस सोडतील, अशी ऑर्डर कोर्ट देणार आहे का? द्या ऑर्डर, मी जातो, मी करतो, मी घालतो दरोडे. पण रिटर्न ऑर्डर नाही का? कारण का रिटर्न ऑर्डरमध्ये असं देऊ शकत नाही. मग तुम्ही अशा धमक्या का देता? म्हणजे तुम्ही मला सांगा की मला एक ॲप्लिकेशन द्यायची म्हटल्यानंतर समोरचा वकील म्हणतो की सर त्याचं मेंटेनन्स पेंडिंग आहे. मग तुम्ही काय सांगता, पहिला मेंटेनन्स भर, त्याशिवाय तुझी ॲप्लिकेशन घेणार नाही. कुठल्या कायद्यात लिहिलं आहे असं? मला कायदा दाखवा ना तसा. किंवा तुम्ही मला रिटर्न ऑर्डर द्या की तुझं ॲप्लिकेशन तोपर्यंत घेणार नाही जोपर्यंत तू मेंटेनन्स भरत नाही. पहिले हे लेडीजवर वारंवार हुंडाबळी व्हायची आणि हुंडाबळीमध्ये महिला कधी आवाज उठवायच्या नाही, पण त्यांनी एक कायदा बनवला. आता यांनी तो चांगल्यासाठी वापर करायला पाहिजे. खरंच ज्यांच्यावर अन्याय होतो, आता परत हे कायदे असे परत सॉफ्ट झाल्यानंतर ह्याचा ज्यांना खरंच त्रास होतोय त्यांना त्याचा अपाय होणार आहे. म्हणजे बायकांनीच बायकांसाठी बनवलेले कायदे ढिल्ले केलेले आहेत किंवा ते सौम्य केलेले आहेत, पहिले जितके स्ट्रॉंग होते. असं वाटतं का तुम्हाला? 100%. आता तुम्ही तुमच्या पॉडकास्टवरती एक पोल ठेवा, पोल, ओके, आणि त्या पोलमध्ये सांगा की अशा किती बायका आहेत की ज्यांच्यावरती खरंच अन्याय झालाय, ज्यांच्यावरती खरंच अत्याचार झालाय, ओके, ज्यांना खरंच पिडलं गेलंय, त्यांचे पॉडकास्ट मी घ्यायला तयार आहे. पण तुमचं पॉडकास्ट मी तोपर्यंत घेणार नाही जोपर्यंत मी या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करणार नाही, ओके. 2 बायका 3 बायका पण तयार होणार नाहीत, पण 100 बायका तुम्हाला फोन करून विचारतील आमचा घेता का मॅडम, कारण यांना खोटंच बोलायचंय. आशुतोष सर आपल्याकडे आले, खरंच त्यांचा धन्यवाद आहे. आणि त्यांचे विचार तुम्ही बघताल, इतके प्रगल्भ विचार आहेत आणि इतकं डिटेलमध्ये विचार आहे, आणि त्यांच्यावर एवढे प्रॉब्लेम आले नसते तर तेवढे डिटेलमध्ये ते पण गेले नसते. सर आम्हाला तुमच्या जे फाउंडर आहेत त्यांची नावं किंवा
तुम्हाला जर कोणत्या मुलाला आपला पॉडकास्ट बघत असेल आणि त्यांना वाटत असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं, तर त्यांनी तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करायला पाहिजे? मॅडम, संकेत दाभाडे म्हणून आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत, ते नाशिकला असतात. तुषार भोसले म्हणून आहेत, ते नाशिकला असतात. रोहित नागवंशींना तुम्ही ओळखताच. परत तुषार चौधरी म्हणून मुंबईत असतात. ओके, या सगळ्यांचे नंबर्स एकदा आपण चर्चा करूया त्याच्यावरती. नंबर द्यायला काही हरकत नाही आहे, शेवटी पत्नी पीडित पुरुषांपर्यंतच हे नंबर जाणार आहेत. तो कस्टमर केअर नंबर तरी आपण देऊ शकतो. हां, तर या सगळ्या गोष्टी आपण एक छोटासा रील बनवूया त्याच्यावरती आणि त्या रीलमध्ये आपण ते सगळं सर्क्युलेट करूया. बरोबर. माझं या पॉडकास्टच्या माध्यमातून ओके मला एक मेसेज द्यायचा आहे. ज्या पुरुषांवरती हे खरोखरच अन्याय होतोय, खोट्या केसेस आहेत, त्या पुरुषांना पण आणि त्या पुरुषांच्या आईवडिलांना पण आणि त्या पुरुषाच्या नातेवाईकांना पण मला हे सांगायचं आहे की खोट्या केसेस जर होत असतील तर याच्यामध्ये तुम्ही डिफेन्सिव्ह मोडवरती जायची गरज नाही, तुम्हाला घाबरायची गरज नाही. संघटना अशा आहेत की ज्या तुमच्या पाठीशी उभ्या राहतात, तुमच्या या मुलाच्या पाठीशी उभ्या राहतात. त्या मुलाला आम्ही एकटं पडू देत नाही, त्या मुलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. त्याच्यासाठी जी काही लिगल मदत लागणार आहे ती लिगल मदत पण आम्ही करायला तयार आहे, मेंटल मदत पण करायला तयार आहे. माझं सगळ्या पुरुषांना एक सांगणं आहे, तुम्हाला 100% माहिती ना की ही केस खोटी आहे, अजिबात घाबरायचं नाही. पोलिसांना तर त्याहून घाबरायचं नाही, कारण का पोलिसांकडे अधिकार लिमिटेड आहे. महिला सेलच्या अधिकाऱ्यांना पण घाबरायचं नाही, त्यांच्याकडे पण अधिकार लिमिटेड आहे. कोर्टाला येस घाबरू शकता तुम्ही, पण कोर्ट पण जर चुकीचं जर काही वागत असेल तर तुम्हाला खालच्या कोर्टाविरुद्ध हायकोर्टात जाता येतं, हायकोर्टाविरुद्ध तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाता येतं. त्यामुळे तुमच्याकडे अनेक ऑप्शन्स असतात आणि प्रत्येक ऑप्शनवरती तुम्हाला न्यायव्यवस्थेतला एखादा भ्रष्ट अधिकारीच भेटेल असं नाही. हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आणि खालच्या कोर्टामध्ये देखील बरेचसे असे चांगले जजेस आहेत जे इमानदारीने आपलं काम करतात. सगळ्या सिस्टीमबद्दल माझा राग नाही आहे, सगळ्या सिस्टीमबद्दल माझा रोष नाही आहे. असे अनेक वकील देखील आहेत जे वकील इमानदारीने काम करतात. काल मला एका मुंबईच्या हायकोर्टाच्या वकिलाचा मला मेसेज आला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं की सर तुम्ही फक्त मला सांगा. माझ्याकडे 21-22 वकिलांची टीम आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जी आम्ही या मुलांसाठी उभे करू आणि या मुलांच्या केसेस लढू. आता या सगळ्या गोष्टी हे बघा कसं असतं की वकील आहेत शेवटी. वकील कमर्शियल माइंडेड कधी होईल आणि काय करेल मला माहित नाही, पण ठीक आहे, स्वागतार्ह आहे. त्यांनी मला सांगितलंय आज माझं रोहितशी आणि संकेत सरांशी उद्या परवा बोलणं होईलच याच्या विषयावरती. पण या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे सकारात्मक प्रयत्न होतोय. बऱ्याचशा माता भगिनी पण मला फोन करतात आणि सांगतात की सर तुमचं कार्य बरोबर आहे. ओके, कारण हे बघा शेवटी त्यांच्या मुलावरती, त्यांच्या भाच्यावरती कुठे ना कुठेतरी हा अत्याचार झालेला आहे, त्यांनी जवळून बघितलेला आहे. त्यांना देखील अशा केसेसमध्ये अडकवलं आहे, त्यामुळे त्यांना देखील हे सगळं जवळपास माहिती आहे. ओके, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रातला आपला जन्म आहे. आपण शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचा वारसा सांगतो, त्या मातीतला आपला जन्म आहे. घाबरायचं नाही, बिचकायचं नाही, मागे पाऊल टाकायचं नाही. तुम्ही लढा, आम्ही तुमच्याबरोबर आहे. तुम्ही चांगले वकील करा, वकील तुमच्यासाठी लढतील. वकील जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्वतः लढा. पण या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळ्यांनी मिळून जर एकाच मार्गाने आपण जर गेलो ना तर या खोट्या केसेस करणाऱ्या या बायका, या खोट्या केसेस करणारे त्यांचे वकील आणि या खोट्या केसेसमध्ये असे पक्षपाती निर्णय देणारी ही जी न्यायव्यवस्था आहे याचा बाजार 100% आपण उठवू शकतो, 100% उठवू शकतो. अवघड नाही आहे. जर आपल्या पूर्वजांनी इंग्रजांना पळवलं होतं, त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी औरंगजेबला पळवलं होतं, जर आदिलशहाला पळवलं होतं, ते हे कोण आहेत? हे आपलेच आहेत ना. आरामात शक्य आहे. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. फक्त विश्वास ठेवा. आणि प्रत्येक पीडित पुरुषाला मला एक सांगायचं आहे, आत्महत्येचा विचार मनात आणून देऊ नका. आत्महत्या हे सॉल्युशन नाही. आत्महत्या करायच्या अगोदर एकदा हा जर पॉडकास्ट बघितला असेल तर माझा चेहरा लक्षात ठेवा. माझ्या आनंद यात्री या वेबसाईटवरती, या इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही येऊ शकता आणि मला एक DM करा की सर मला तुमचा नंबर पाहिजे, माझ्या डोक्यात आता आत्महत्येचा विचार आला आहे. 100% मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन. पण आत्महत्या हा सोल्युशन नाही. याच्या पलीकडे मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मॅडम, मी मागच्या वेळेला पण तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही खूप वेगळ्या विषयाला हात घातला आहे. किती विरोध झाला आहे तुम्हाला माहीत नाही,
उलट तुमच्या सांगण्यावरनं मला असं समजतंय की ओके सपोर्टच मिळालाय. पण हा सपोर्ट असाच राहून दे, अजून चांगले चांगले पॉडकास्ट आपल्या हातून घडून दे, वेगवेगळ्या विषयांवरती घडून दे, समाजातल्या प्रत्येक प्रॉब्लेमला तुम्ही टच कराल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आता आपले पॉडकास्ट बघणाऱ्या लोकांना एकच आवाहन करते की तुम्ही आमचे पॉडकास्ट बघताय पण आम्हाला सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर आमच्या पेजवर जाऊन आम्हाला सबस्क्राईब करा. आणि आपण ज्यांना आपल्याला स्वेच्छेने द्यायचा आहे पॉडकास्ट त्यांच्यासाठी आपण गुगल फॉर्म टाकत आहोत. त्यांनी आपला गुगल फॉर्म भरून द्यावा. आम्ही त्यांना नक्कीच भेट देऊ आणि त्यांना कॉल करू. डिस्क्रिप्शन मध्ये आपण गुगल फॉर्म दिलेला आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन आपला गुगल फॉर्म भरा आणि आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू नक्कीच. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका.